पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 आरोपींची नावं अधिकृतपणे समोर. हाशिम मुसा, आदिल हुसेन आणि अली भाई अशी दहशतवाद्यांची नावं. दक्षिण काश्मीरमधील त्राल आणि बिजबेहरामध्ये 2 दहशतवाद्यांचा शोध सुरू. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सूत्रांकडून मोठी बातमी. दोन्ही दहशतवादी लष्कराशी संबंधित असल्याची माहिती. लष्कर ए तैयबाचा उपकमांडर सैफुल्ला कसुरीनं हल्ल्याची जबाबदारी झटकली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचा कांगावा. मात्र एनआयच्या प्राथमिक तपासात कसुरीच हल्ल्याचा सूत्रधार. पहलगाम हल्ल्याबाबत एनआय तपासाला सुरुवात. डॉक्टरांची परवानगी मिळाल्यास जखमींचे जबाब एनआय नोंदवणार. गेल्या काही दिवसात इंटरसेप्ट केलेल्या चॅटचं विश्लेषण करणार. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक. चकमकीत भारतीय सैन्याचा एक जवान शहीद. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं संयुक्त ऑपरेशन. पहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांवर काश्मीरमध्ये उपचार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांच्या फोनवरून रुग्णांशी साधला संवाद. काश्मीरमध्ये अडकलेले 183 पर्यटक आज मुंबईत परतणार. एअर इंडिया आणि इंडिगो विमानातून 100 पर्यटक परतणार. 2 विशेष विमानं आज संध्याकाळी मुंबईत येणार. महाराष्ट्र गुजरातचे 20,000 पर्यटक काश्मीरमध्ये. सध्या या पर्यटकांचा हॉटेलमध्ये मुक्काम. महाराष्ट्र टूर ऑर्गनायझेशन असोसिएशनची माहिती. चंद्रपुरातील 7 जण पहलगाममध्ये असल्याची माहिती. सर्वजण सुरक्षित. 7ही पर्यटकांना सुरक्षा आणि चौकशीकरता हॉटेलमध्येच थांबण्याच्या सुरक्षा दलाच्या सूचना. श्रीनगरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना सरहद संस्थेकडून मदत. सरहद संस्थेतील सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी मराठी पर्यटकांना आश्रय. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. मुलीच्या हातून जगदाळेंचा अंत्यविधी. शोकाकुल वातावरणात दोघांना अखेरचा निरोप. पुण्यात संतोष जगदाळेंच्या अंत्ययात्रेत पाकिस्तान जला दो, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा. शोकाकुल वातावरणात निघालेल्या अंत्ययात्रेत जनसागर उसळला. कोथरूड भागातील संतोष जगदाळेंचा पार्थिव येताच पत्नीच्या अश्रूचा बांध फुटला. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंना शरद पवारांकडून आदरांजली. कुटुंबियांचं शरद पवारांकडून सांत्वन. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंना खासदार मेधा कुलकर्णींकडून आदरांजली. जगदाळे कुटुंबियांचं कुलकर्णींकडून सांत्वन. कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं सांगली. शरद पवारांना हकीकत. जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या. दहशतवाद्यांनी अल्ला अल्ला म्हणायला लावलं. गणबोटेंच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबाचं शरद पवारांकडून सांत्वन. कौस्तुभ गणबोटेंना शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली. डोंबिवलीतील अतुल मोनेंच्या पत्नी आणि मुलीनं सांगितला घटनेचा थरार. हिंदू असणाऱ्यांवरच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. पत्नी अनुष्का आणि मुलगी रुचा मोनेनं सांगितली आपबीती. आईनं कव्हर केलं पण त्यांनी बाबांच्या पोटात गोळ्याच घातल्या. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीनं सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला रेल्वेत नोकरी मिळण्याची शक्यता. मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. उरल्या अतिरेक्यांना गाडण्याची वेळ आली आहे. कल्पनेच्या पलीकडे जाऊन दहशतवाद्यांना शिक्षा देणार. दहशतवाद्यांचं कंबरड मोडणार. पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. हा पर्यटकांवर हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर हल्ला. मोदींचा हल्लाबोल. दहशतवाद्यांची उरली सुरली आश्रयस्थानं नष्ट करण्याची वेळ आल्याचंही वक्तव्य. हल्ला केलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा देणार. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला थारा देणाऱ्यांना सोडणार नाही. बिहारमधील सभेतून मोदींनी ठणकावलं. बिहारमध्ये भाषणाआधी पंतप्रधान मोदींकडून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली. 2 मिनिट मौन बाळगून मोदींनी मृतांना वाहिली श्रद्धांजली. भारतातील 5 लाखाहून अधिक मशिदींमधील दिला जाणार दहशतवादी विरोधी संदेश.
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन प्रमुखांची घोषणा. धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांना मारणं हे केवळ इस्लाम विरुद्धच नाही तर मानवतेच्याही विरोधात असल्याची प्रतिक्रिया. भारताच्या गुप्तचर संस्थांची केंद्रीय गृह सचिवांची चर्चा. राव आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनी केली चर्चा. पहलगाम हल्ल्यानंतर अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक. दिल्लीत सर्वपक्षीयांची बैठक. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयांचं सर्वपक्षीयांना ब्रीफिंग केलं जाणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही बैठकीला उपस्थित राहणार. बैठकीला मोदींनी उपस्थित राहावं, काँग्रेसची मागणी. सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंची शिवसेना जाण्याची शक्यता कमी. अपरिहार्य कारणास्तव हजर राहणं शक्य नाही, अरविंद सावंतांची माहिती. तर संजय राऊतही बैठकीला जाणार नसल्याची माहिती. भाजपकडून अतिरेकी हल्ल्याचा दुरुपयोग होतोय. काँग्रेसचा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर गंभीर आरोप. दहशतवादी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश, काँग्रेसचा बैठकीतून आरोप. दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक. पहलगाम हल्ल्यातील मृतांना वाहण्यात आली श्रद्धांजली. नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्ताबाहेर सर्वसामान्यांचं आंदोलन. यावेळी पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. बॅरिकेडिंग करत पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरलं. अटारी वाघा बॉर्डर सीमेवरची बीटिंग द रिट्रीट स्थगित होऊ शकते. आज निर्णय होण्याची शक्यता. अटारी वाघावरून व्यापारी वाहतूकही बंद. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे सिंधू जलकराराला स्थगिती. परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश. या स्थगितीमुळे 80% पाकिस्तानच्या पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम. सिंधू जलकरार स्थगित केल्यानं पाकिस्तानचा संताप. टीआरएफ दहशतवादी संघटनेशी आमचा काहीही संबंध नाही, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांची प्रतिक्रिया. भारतानं केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. 1972च्या शिमला करारातून बाहेर पडण्याचा पाकिस्तानचा विचार. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची आज बैठक. भारतानं राजनैतिक कोंडी केल्यावर पाकिस्तानची धावाधाव. सिंधू पाणी वाटप कराराचा मुद्दा पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात नेण्याच्या विचारात. पाकिस्तानी सैन्याकडे दारुगोळा पुरेसा आहे की नाही याचीही चाचपणी. पाकिस्तानवर भारताचा डिजिटल स्ट्राईक. पाकिस्तान सरकारचं अधिकृत एक्स हँडल भारताकडून बॅन. भारतात आता पाकिस्तानी सरकारचं एक्स अकाउंट दिसणार नाही. अरबी समुद्रात हालचालींना वेग. भारतीय नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात. पाकिस्तानकडून व्यापारी नौकांना सूचना. व्यापारी जहाजांना युद्धसराव सुरू असलेल्या क्षेत्रात जाण्यास मज्जाव. भारत हल्ला करण्याच्या भीतीनं पाकिस्तानचा सागरी सराव. अरबी समुद्रात पाकिस्तानच्या नौदलाकडून सराव. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बोलावली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक. भारताच्या निर्णयानंतर बोलावली बैठक. यात पाकिस्तान आपली रणनीती ठरवणार. पाकिस्तान आधीच दहशतवाद्यांमुळे त्रस्त, त्यामुळे भारतानं सर्जिकल स्ट्राईकसारखी पावलं उचलू नये. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं आवाहन. आगामी चित्रपट अबीर गुलाल भारतात प्रदर्शित केला जाणार नसल्याची माहिती. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची चित्रपट भूमिका असल्यानं निर्णय. माहिती प्रसारण मंत्रालयातील सूत्रांची माहिती. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात खळबळ. 2,500 अंकांनी शेअर बाजार कोसळला. भारताच्या राजनैतिक दणक्यानंतर पाकिस्तानला पहिला मोठा फटका. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर पर्यटनाला मोठा फटका. कालच्या दिवसभरात झिरो टुरिझम. रस्ते ओस. दुकानदारांचंही मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.